आणि आमच्यासाठी पण सरप्रायझिंग होतं की अशी एवढी मोठी वरात निघणार आहे. आणि ते आतापर्यंत मी मगाशीच जसं म्हटलं इथे गणपतीची मिरवणूक पाहिली होती आतापर्यंत, आज आमची मिरवणूक निघाली आहे. तर या वरातीच्या निमित्तानेच मी लालबाग पण बघून घेणार आहे. गाईस मस्तपैकी वरात निघाली आहे लालबागमध्ये आणि असा इंटरव्ह्यू मी माझ्या आयुष्यात कधीच केला नव्हता. आज तुमच्या निमित्ताने हा इंटरव्ह्यू होतोय. सो कसं वाटतंय लालबागमध्ये वरात निघाली आहे? खऱ्या आयुष्यात अशी वरात नसेल निघाली ना? नाही 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 पण आम्हाला खूप छान वाटतंय आणि आमच्यासाठी पण सरप्रायझिंग होतं की अशी एवढी मोठी वरात निघणार आहे आणि असे ढोल ताशे फेटे घालून सगळी लोक स्वागत करणार आहेत. सो आम्ही खरंच खूप खुश आहोत आणि एक्सायटेड पण. विवेक, ह्याच एरियामध्ये तू वाढलायस, लहानाचा मोठा झालायस. आज सिरियलच्या निमित्ताने इकडे वरात निघते आणि सगळे तुझ्या सेल्फी काढायला उभे आहेत. कसं वाटतं? खूप छान वाटतंय. म्हणजे इथून मी माझा टॉवरही दाखवू शकतो, समोर दिसतोय. सो इतक्या जवळ वरात आहे आणि इथे आत्तापर्यंत मी मगाशीच जसं म्हटलं इथे गणपतीची मिरवणूक पाहिली होती आत्तापर्यंत, आज आमची मिरवणूक निघाली आहे. सो खूप मस्त वाटतंय. मराठमोळा एरिया आहे आणि मला असं वाटत नाही की कुठल्याही सिरियलचं प्रमोशन अशा प्रकारे झालं असेल. सो खूप एक वेगळं फिलिंग आहे. पहिल्यांदा जेव्हा कळलं की लालबागमध्ये आपण वरात काढणार आहोत, ॲक्च्युअलवाली वरात, पहिली रिॲक्शन काय होती? मला असं होतं की माझं फार येणं नाही झालंय कधी लालबागला, तर या वरातीच्या निमित्तानेच मी लालबाग पण बघून घेणार आहे. आणि मला कळलं की मराठमोळा एरिया आहे ऑफकोर्स लालबाग, त्यामुळे मजा येणार आहे. म्हणजे लोक आपल्याला ओळखतात आणि अप्रिशिएट करतात आणि त्यांच्यासाठी पण हे सरप्रायझिंग असणार आहे. सो आम्ही खूप खुश आहोत. नाही खरं तर पहिल्यांदा जेव्हा ती म्हणाली तेव्हा आमचं ठाणा ठरलं होतं आणि मग ती लालबाग जेव्हा म्हणाली म्हटलं अरे माझ्या घराच्या खाली आहे, तर आधी सुगावं होतं की तासभर लांब जायचं नाही मला. पण जेव्हा इथे वरात निघणं म्हणतो ना की छान वाटतं रे, किंवा आपल्या ओळखीची माणसं येतात किंवा आता माझी फॅमिली सगळी येणार आहे. सो मी त्यांना म्हटलंय की माझी वरात निघेल की नाही माहीत नाही, यात तुम्ही एन्जॉय करून घ्या. पण दिन भी दूर नाही आहे, जल्दी आहे का? पण मला सांग मृणाल, खऱ्या आयुष्यात ते लग्न एकदम साध्या पद्धतीने झालं होतं, आता फुल तामझाम होतोय. हो, साध्या पद्धतीने म्हणजे आमच्याकडे फक्त वरात नव्हती निघाली. मला आणि वरातीचं फॅसिनेशन आहे. माझा नवरा तयार नव्हता वरातीला, पण आता मला छान वाटतंय, मी एन्जॉय करते हे सगळं. ब्लाऊजच्या मागे काहीतरी लिहिलंयस तू, जीवानदिनी हॅशटॅग. हा हॅशटॅग वापरून सगळ्यांनी फोटोज व्हिडिओज पोस्ट करा आणि एन्जॉय करा वरात. मी एक्सायटेड आहे सगळ्या एपिसोडसाठी. तर ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा लग्न करता त्या संसारासाठी. थँक्यू.